जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. जय जवान, जय किसान. मी शेताकडे आलेलो आहे आणि मी तुम्हाला आधी माझा परिचय करून देतो. कारण मी ट्रॅक्टर चालवतो, त्याच्यामुळे मी जास्त करून शेताकडे बघत नाही. मी ट्रॅक्टरचं काम सांभाळत असतो. मोठा भाऊ आहे ते शेताकडे बघत असतो. शेताकडे आज टाईम भेटल्यामुळे जाऊन बघून यावं म्हणलं. तूर पण जास्त चांगली आलेली आहे, जा बघून ये. जरा डुकरं बिकरं आलेत का बघ. आपल्याला माहीत आहे ना तुम्हाला, तर आपल्या महाराष्ट्रातील शेतामध्ये डुकरं किती राहतात, त्याच्यामुळे जाऊन बघून यावं म्हणलं. तरी मी तुम्हाला आपली तूर कशी आलेली आहे आणि किती तूर लागलेली आहे, त्याला म्हणजे फळ किती लागलेलं आहे तुरीला, हे दाखवतो मी. पण पद्धत केलेली तूर आहे, तरी लागवण कशी चांगली प्रकारे लागलेली आहे बघा. बघा मी दाखवतो तुम्हाला. एक बघा हे तुरीला लागवण बघू शकता तुम्ही. आता आपण जात आहे दुसऱ्या वावरामध्ये. बघू शकता आपण. पूर्ण तूर वाकून जमिनीवर टेकलेली आहे. गजरा गवत तर येणारच आपल्या शेताने, तुम्हाला तर माहीतच आहे. महाराष्ट्राची कधीच साथ सोडणार नाही गाजर गवत. बघू शकता हे पूर्ण तूर वाकलेले. हे तुम्हाला दाखवतो मी एक बार नजारा आपल्या पूर्ण वावराचा. आपण स्टार्टिंगला काय केलं, या रानामध्ये पाणी लागत होतं, त्याच्यामुळं चळनाले काढले, त्याच्यामुळं तूर पण चांगली आलेली आहे. कष्ट केलेलं कधी वाया जात नाही म्हणतात, ते खरंच आहे. आणि मी शेतकरी, कारण आपले जे शेतकरी असतात ना, जे मल्चिंग करू शकत नाहीत, हे करू शकत नाही, त्यांच्यासाठी सांगतो मी पण काही मल्चिंग केलेलं नाही, तुम्ही बघू शकता. फक्त टोकन केलेलं आहे. तुम्ही पण टोकन करून ट्राय करून बघा आणि फवारणी टायमावर करा. अशा प्रकारे उत्पादन चांगल्या प्रकारे निघेल, माझं असं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मी सांगतोय, गावरान खत आधी टाकून घ्यायचा आणि मग पलटी मारायची, मग पुन्हा मोगडा करायचा, मग पुन्हा पाळी करायची. आणि मग पेरणीचा पाऊस पडला की आपण आपल्याकडं, कारण ट्रॅक्टरवरलं टोकन यंत्र नसल्यामुळे आपण धरते ॲग्रोचं पेरणी यंत्र असल्यामुळे आपण त्याच्या तासा मारून घेतल्या आणि मग वरून टोकन केलं. तर हे 4 एकर टोकन केलेलं होतं. पलीकडे एक वावर आहे. तुम्ही फक्त टोकन करा, माझी ही एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काहीच नाही. कारण आपल्या शेतकऱ्याला कुणाला 1 एकर 2 एकर शेत असतं, त्यांच्यासाठी कुणाला पाणी नसतं शेतामध्ये, कोरडवाहू असतात काहींचे शेतं. त्यांनी फक्त जे शेतं आहेत ना थोडेफार, त्यांनी टोकन करावे, ही माझी इच्छा आहे. कारण सगळ्या शेतकऱ्याला फायदा हो. पण आपण या तुरीला पण 3 फवारण्या केलेल्या आहेत. मी सांगायचं विसरलो असेल किंवा सांगितलं असेल, कारण मी स्टार्टिंगला व्हिडिओ बनवतो एवढा लॉंग, त्यामुळे. आणि गाव होणे हिप्परगा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. नाव आहे योगेश नागरगोजे. आणि व्हिडिओ आवडला ना, तुमच्या काही फायद्यासाठी वाटला तर लाईक करा, कमेंट करा. आपण तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येऊ. जय जवान, जय किसान.